करीतसे चिंता पैलो भादाता कठी कर ठेवून या भवसागर करायचा कशाला चिंता करता तो आमचा परमात्मा कमरेवर हात ठेवून आपले पाय समान ठेवून कशासाठी उभा आहे त्याच्यासाठीच उभा आहे तुमचा भवसागर संपवण्यासाठीच तो उभा आहे त्याच्या चरणाला जाऊन मिठी घाला त्याची पायी घाला मिठी मोलने घे जग जेठी भावा एकासाठी खांदा आहे आपुल्या तो कसलाच मोल घेत नाही पहा काशी तरी तुमच्या प्राणाचे मोल घेते गया तुमच्या वेळेचं मोल घेते तुमच्या संपत्तीचं धनाचं मोल घेते पण आमचा परमात्मा कसलंच मोल घेत नाही तुमचा भवसागर एका क्षणात संपवते फक्त एका त्याच्या चरण दर्शनाने पहा असं हे परमात्म्याचं रूप आहे तुकोबराय म्हणतात आम्हाला ते देवाचं रूप आवडतं आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा म्हणा
रूप मुझे सगुण पातालोचन सुखावले. देवा, तुमचं हे पांडुरंग अवताराचं जे रूप आहे ते आम्हाला आवडतं का? कारण ते रूप कसं आहे? सुंदर आहे, गोजीर आहे, गोंडस आहे. पा मनुष्याचा स्वभाव पहा कसा आहे. मनुष्याला सुंदर वस्तू आवडतात. मनुष्याला कुरूप वस्तू आवडते का कधी? कुब्जा, महाभारतामधली कुब्जा कशी येते? कुरूप आहे. मग कुब्जा आवडते का कोणाला? मंथरा, रामायणामधली मंथरा कुरूप आहे, मंथरा कुरूप आहे. मग आवडते का कोणाला? नाही आवडत. म्हणजे पहा, मनुष्याचा स्वधर्म कसा आहे की मनुष्याला फक्त सुंदर वस्तू आवडतात. पहा, मग तो परमात्मा कसा आहे? सुंदर आहे. ते परमात्म्याचं जे रूप आवडतं ना आम्हाला, ते कसं आहे? ते गोजीर आहे. पहा, गोजीर आवडे हे रूप गोजिरे सगुण. ते रूप कसं आहे? ते गोजीर आहे, सुंदर आहे. मग किती सुंदर आहे ते रूप? त्याच्याशिवाय दुसरं कोणतंच रूप सुंदर नाही. त्याच्या एवढं सुंदर दुसरं कोणी नाही. पहा, जगामध्ये जेवढ्याही काही सुंदर वस्तू आहेत त्या सर्वांपेक्षा सुंदर जर कोण असेल तर तो परमात्मा, पांडुरंग परमात्म्याचं जे रूप आहे ते सुंदर आहे. पहा किती सुंदर आहे. त्याच्या समोर दुसरं कोणी सुंदरतेच्या बाबतीमध्ये पांडुरंगाचा सामना कोणी करू शकणार नाही. पहा एवढं सुंदर ते पांडुरंगाचं रूप आहे. पुरुषामधला सर्वात सुंदर पुरुष कोण आहे? मदन. स्त्रियामधली सर्वात सुंदर स्त्री, देखणी स्त्री कोण? लक्ष्मी. मग या दोघांनी जेव्हा त्या परमात्म्याचं रूप पाहिलं, दोघही वेडे झाले. दोघही म्हणू लागले,
आपण दोघं उगच आपल्या सुंदरतेचा अभिमान करू लागलो पा. असं ते परमात्म्याचं रूप आहे पा. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी बोलूनी झाली वेडे, मदन पोटा आले बापुडे, येर कुणीकडे इंद्रचंद्र. कुठला इंद्र घेऊन आलाय सुंदरतेच्या बाबतीत, कुठला चंद्र घेऊन आला, आता कुठली लक्ष्मी जरी आली आणि कुठला मदन तरी आलाय पा. असं ते परमात्म्याचं रूप आहे पा. कसं आहे ते रूप? कसं आहे? वेदी आणि कास ऐसा जया अंगी कस. त्या पांडुरंग परमात्म्याच्या रूपामध्ये असा कस आहे की आपल्या सुंदरतेनं इतरांना आपल्याकडे आकर्षित करून घेणं, आपल्याकडे खेचून घेणं, अशी ताकद त्या परमात्म्याच्या रूपामध्ये पहा. अशी ताकद आहे त्या परमात्म्याच्या रूपामध्ये पहा. कालच्या आषाढी वारीला पांडुरंगाच्या चरण दर्शनाला 30 तास लागायचे. बारीला बारीला उभा राहिल्यानंतर दर्शन किती वेळानं व्हायचं? 30 तासानं. 30 तास लागायचे दर्शनाला. मग 30 तास बारीत उभा राहिल्यानंतर मग त्याला निदान 30 मिनिट तरी त्या परमात्म्याला पाहायची संधी मिळाली त्याला, त्या वारकऱ्याला विचारायला. 30 तास बारीला लागल्यानंतर 30 मिनिट 30 मिनिट काय घेऊन आलाय? त्याला 3 मिनिट तरी मिळाले. राहिले 30 मिनिट राहिले. त्याला 3 मिनिट तर त्या परमात्म्याचं रूप पाहावं, असं बघत बसावं, त्याला राहावं. त्याला तेवढा तरी वेळ मिळावा. 30 तास बारीला उभा राहिल्यानंतर 3 मिनिट सुद्धा नाही, 30 सेकंद सुद्धा त्याला तिथं थांबवलं जात नाही. 30 तास बारीला उभा राहिल्यानंतर त्याला 3 सेकंद मिळतात त्या परमात्म्याचं चरण दर्शन घ्यायला. 3 सेकंदात डोकं त्या भगवंताच्या, त्या पांडुरंगाच्या चरणावर डोकं टिकवलं तोपर्यंत पोलीस मागून काय करतो? त्या पाठीला धरतो आणि असा ओढून बाहेर, गाभाऱ्याच्या बाहेर काय करतो? त्याला ढकलून देतो. अशी गर्दीच असते महाराज. मग पहा, 30 तास बारीला उभा राहिल्यानंतर 3 सेकंद त्या परमात्म्याला पाहिलेलं असतं त्या वारकऱ्यानं. 3 सेकंद पाहिलेलं असतं. पण त्या परमात्म्याच्या रूपामध्ये अशी ताकद आहे महाराज, ते 3 सेकंदच पाहिलेलं त्या भगवंताचं रूप पुढच्या आषाढीला त्याला 35 तास उभं राहायचं बळ देतं. एवढं सुंदर काय आहे त्या परमात्म्याचं रूप आहे. एकदा का त्याला पाहिलं की त्याचं काय होतं? आकर्षण लागतं. काय म्हणतात तुकोबर आहे? पाहिली वेध लावी,
परमात्म्याचं रूप असं आहे की त्याला एकदा पाहिल्यानंतर काय होतं, ते रूप मनामध्ये असं घर करतं की ते रूप ते मनामध्ये एकदा घर त्या रूपानं केलं, एकदा त्याला पाहिलं की त्या रूपाचे वेद लागतात. त्याचं रूप आमच्या मनातून हटत नाही, जात नाही. असं ते परमात्म्याचं रूप आहे. पहा, पाहिली या वेद लावी बैसे जीवी जडोनी, असा तो परमात्मा आहे. त्याचं हे जे सगुण रूप आहे ते आम्हाला आवडतं म्हणतात तो कोबर आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण, का? कारण पाहता लोचन सुखावले. मग आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. देवा, तुम्ही आता आमचं हे काय करा, आमचं एक मागणं, आमचा हट्ट पुरवा काय, तर तुमचं हे सगुण रूप आमच्या डोळ्यासमोर असं सतत राहू द्या. पहा, देव रूपानंही सुंदर आहे आणि स्वरूपानंही सुंदर आहे तो परमात्मा. क्वचित असा योग येतो की एखादा रूपानंही सुंदर असतो आणि स्वरूपानंही सुंदर असतो. पहा, क्वचित असा योग येतो. काही वस्तू पहा रूपानं सुंदर असतात पण स्वरूपानं सुंदर नसतात. काही वस्तू रूपानं सुंदर नसतात पण स्वरूपानं सुंदर असतात. काही वस्तू रूपानंही सुंदर नसतात आणि स्वरूपानंही सुंदर नसतात. पण पांडुरंग परमात्मा आमचा हा रूपानंही सुंदर आहे आणि तो स्वरूपानंही सुंदर आहे. पहा, काही वस्तू रूपानं सुंदर आहे पण स्वरूपानं सुंदर नाही. बाजारामध्ये काही मातीची शेणाची फळं मिळतात. पहा, त्यालाच कलर दिलेला असतो. खेळण्याच्या दुकानामध्ये ते फळं मिळतात. पहा, केळासारखी दिसणारी केळं, आंब्यासारखा दिसणारा आंबा, हे त्यामध्ये काय असतं, ते मातीची फळं असतात. आतमध्ये माती आणि शेण भरलेलं असतं आणि वरून बरोबर त्याच्यासारखा कलर दिलेला असतो. रूपानं हुबेहूब काय होतात, आम्हाला त्या फळासारखीच फळं दिसतात. द्राक्षासारखेच लांबून काय होतात, आम्ही लांबून जर पाहिलं तर द्राक्षासारखे द्राक्ष दिसतात. रूपानं सुंदर पण स्वरूपानं सुंदर आहे का? आतमध्ये काय आहे त्याच्या? माती आणि शेण. ज्ञानोबा म्हणतात ना, कळसढिमाची पोकळ जळोवरील जळार, काय करू चित्री व फळ आतुषेण. चित्रामध्ये दिसणारी फळं पहा, चित्र एकदम हुबेहूब फळासारखी फळं दिसतात, फळासारखी. मग मनुष्य काय करतो, ते डुप्लिकेट फळं 10 दिवस गणपतीच्या समोर ठेवायचे, 4 दिवस लक्ष्म्या पुढे ठेवायचे. एवढं सुद्धा मनुष्य विचार करत नाही की देवता आपल्याला खरं फळ देते आपल्या भक्तीचं, आपण त्यांना खोटी फळं द्यायची, खोटी फळं. मग त्या देवाने असंच करायला पाहिजे, तू आम्हाला खोटी फळं वाहतोस काय, मग तुलाही खोटच फळ दिलं पाहिजे. मग एखाद्यानं जर म्हणलं ना, देवा माझं लग्न होऊ दे, देवाने बी काय करायला पाहिजे, त्याचं स्वप्नात लग्न लावायला पाहिजे. काय करायला पाहिजे, तू मला खोटी फळ वाहतोस, मीही तुला काय करतो, खोटं फळ देतो. म्हणजे ही खोटी फळं पहा, लांबून जर आम्ही पाहिली कशी दिसतात, फळासारखी फळं दिसतात, पण आतमध्ये कसं आहे, त्यामध्ये शेण आहे आणि त्यामध्ये माती भरलेली. काही वस्तू रूपानं सुंदर आहेत, स्वरूपानं सुंदर नाही. काही वस्तू रूपानं नका सुंदर असणार, जरी नसल्या रूपानं सुंदर, पण स्वरूपानं मात्र कसे आहेत, सुंदर आहेत. पहा, आता पहा, फणसासारखं फळ पहा. फणस रूपानं फार सुंदर आहे का? हात लावायला जावं तर त्याला काटे, आकारही त्याचा कसा आहे, बेडोल आहे, कसंही आडवं तिडवं कसंही फुटतं ते आकार, पण आतला गर कसा आहे त्याचा, गोड आहे, सुंदर आहे. म्हणजे काही वस्तू जरी त्या रूपानं सुंदर नसल्या तरी स्वरूपानं मात्र सुंदर आहे. काही वस्तू न धड रूपानं सुंदर न स्वरूपानं सुंदर. पहा, कोळसा वरूनही काळा आणि फोडून बघा आतमध्येही काळच आहे. पण आमचा पांडुरंग परमात्मा पहा, रूपानंही सुंदर आहे आणि स्वरूपानंही सुंदर आहे. स्वरूपानं सुंदर का, तर त्यानं अपकार्यावरही त्यानं उपकार केले. पहा, अपकार्यावरही उपकार केले. भृगु ऋषीना
त्या परमात्म्याच्या छातीवर लात मारली. त्या परमात्म्यानं त्याचा राग मनात धरला नाही. पार हृदय श्रीवत्सलांछना मिरवी भक्ताचे भूषण नाही तयाचा शेण सुख धरिले लातेचे. पहा भक्ताचा हा राग त्या परमात्म्यानं सहन केला, लात मारली छातीवर. तर देवानं अतिशय आनंदानं माझ्या भक्ताचं निशाण म्हणून काय केलं, सर्व जगाला दाखवलं. तो रूपानंही सुंदर आहे आणि स्वरूपानंही सुंदर आहे. म्हणून आता दृष्टी पुढे ऐसाच तुरा आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. असं ते परमात्म्याचं रूप. काय झालं आता त्या रूपासाठी आमचं मन काय झालं, लाचावलं.